मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लावरे तो व्हिडिओचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ लावलेत। ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करतानाचे व्हिडिओ आता त्यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत। कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होणार नाही, मराठी माणसाचं नव्हे तर तुमचं अस्तित्व हे पणाला लागल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे। आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची। वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही, तर आमचं स्वप्न या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकरी देऊ। एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही। कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना इशारा दिलाय। नक्कल करा, तुमच्या काकाच्या पक्षाची काय अवस्था झाली बघा। मुख्यमंत्री फडणवीसांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलंय। मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही। पण बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय, मराठी माणसावर खतरा दिसतोय, तर 30 वर्ष तुम्ही काय कंचे खेळत होतात? मला सांगा, काय करत होतात तुम्ही? आणि मग याला जबाबदार कोण आहे? 25-25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम तुम्ही केलं, आणि तरी जर माझा मराठी माणूस या ठिकाणी अडचणीत असेल, अरे चुल्लू भर पानी में डूब मरो, कहा वोट मांगने के लिए यहाँ आते हो। गौतम अदानी आपल्या घरी येऊन गेले असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। घरी येऊन गेले म्हणून अदानीची पापं झाकायची का आपण, असंही या ठिकाणी राज ठाकरे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रावर संकट आल्यास दोस्ती पाहणार नाही। राज ठाकरे आणि अदानी यांचा फोटो समोर आल्यानंतर राज ठाकरे यांचं हे स्पष्टीकरण समोर येत आहे। काल मी त्या गौतम अदानीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोंबल्या। आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अदानीचा एक फोटो। बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अदानी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत। घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।